ज्यावेळेस आपण जगातील लोकांकडे पाहतो, त्यांच्या आवडी निवडी, किंवा एखाद्या ठिकाणी नियुक्त करायचं असेल एखाद्या व्यक्तीला कामावरती, एखाद्याला जर अपॉइंट करायचं असेल त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यू घेण्यामागचं हे कारण असतं की हा व्यक्ती आमच्या ठिकाणी जिथं त्या कामावरती त्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी तो योग्यतेचा आहे का, आणि जर तो योग्यतेचा आहे तर त्याला ती नोकरी किंवा ते काम त्याला मिळालंच पाहिजे. आणि मग त्यातल्या त्यात खूप जणांचे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि त्यातला बेस्ट कॅन्डिडेट कोण असेल त्याला ते काम दिलं जातं. तुमचं शिक्षण पाहून, तुमचं ज्ञान पाहून, तुमची विद्वत्ता पाहून तुम्हाला नोकऱ्या मिळतात. तुम्ही किती हुशार आहात, त्या गोष्टीत तुम्ही किती पारंगत आहात, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं जो बरेच वर्ष जे काही तुम्ही शिकलायत त्या गोष्टी तिथं काउंट होतात. आणि सरतेशेवटी हे पाहिलं जातं की हा व्यक्ती या कामासाठी योग्य आहे का, आणि मग त्याची निवड केली जाते. ही जगाची रीत आहे, ही जगाची पद्धत आहे. लग्न करताना स्थळ पाहायला जातं, लग्न करायचंय चेहरे पाहिले जातात. आणि फेसबुकवर बघून लग्न करू नका. हे मोबाईलमध्ये फिल्टर आलेत, काळ्याचं गोरं करता येतंय. फार भयंकर स्थिती आहे. कधीच फोटोवरती कुठल्याही गोष्टी करू नका. जगाची रीत आहे, फेसबुक आहे, ते चेहऱ्याचं पुस्तक आहे. ते फक्त चेहरे बघून कोविडच्या काळात लोक म्हणत होते म्हणजे फेसबुकवर 5,000 मित्र आहेत. एखादा ऍडमिट झाल्यावर कोणी आले का 5,000तले एक तरी? इथं घरचे आले नाही, फेसबुकचं काय घेत आहे? जग दिखाव्याचं आहे, दुनिया दिखाव्याची आहे. चेहरे बघून तुमची किंमत ठरवतील. तुम्ही योग्य आहात, तुम्ही अयोग्य आहात, तुम्ही चांगले आहात, तुम्ही वाईट आहात, तुमच्यावरती स्टॅम्प मारतील. तू बोलायला निपुण आहेस, तू गायला निपुण आहेस, तुला गाणं येत नाही, तुझा स्वर लागत नाही, तुला वाजवता येत नाही, तू चांगला नाहीस, तू वाईट आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस. जग योग्य लोकांना पुढे नेतं. जग फक्त योग्य लोकांना पुढे नेतं. पण एक यहोवा परमेश्वर आहे स्वर्गात बसलेला, तो अयोग्य लोकांना निवडतो आणि त्यांना योग्य बनवतो. जेव्हा जग तुम्हाला टाकून देईल आणि जग म्हणेल तुझी लायकी नाही, माझा देव तुम्हाला तिथून उचलल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा लोक तुमचा धिक्कार करतील, माझा परमेश्वर तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लोकांचं बोलणं एवढं सिरियसली घेऊ नका. किती लोक आमेन म्हणतील? जे तुम्हाला टाकून झोकून बोलतील, जे तुमच्या विरुद्ध उठतील, जे तुम्हाला कमजोर दाखवतील, त्यांच्या विरोधात कधी जाऊ नका आणि त्यांच्याशी जास्त वार्तालाप करू नका. खरंच माझं असं आहे का, खरंच मी तसा आहे का? तुमची लायकी जग ठरवू शकत नाही, कारण की तुम्ही जिवंत देवाची जिवंत लेकरं आहात. हालेलुया. तुमची योग्यता परमेश्वर ठरवणार. तुमची योग्यता परमेश्वर ठरवणार. एकदा छोटीशी मुलगी बापाकडे आली, छोटीशी लहान मुलगी बापाकडे आली आणि बापाला म्हणते, डॅडी आज मी 9 फूट झाले. किती फूट? सगळ्यांनी म्हणा 9 फूट. बाप खुश झाला. मी 9 फूट झालो नाही, माझी मुलगी कशी काय 9 फूट झाली? बाळा तू 9 फूट कशी झाली, कुणी सांगितलं तुला? म्हणे मी मोजलं डॅडी, मी मोजलं. बापाने विचारलं कसं मोजलं बाळा, कशी काय 9 फूट झाली? म्हटली पट्टीने. बोले घेऊन ये. पट्टी घेऊन आली, फुटपट्टी, पण फुटपट्टी तुटलेली होती. मोजलं तिने बरोबर, 1 2 3 4 येत होतं तिला, बरोबर मोजलं, पण पट्टी तुटलेली होती. या जगाची पट्टी तुटलेली आहे. ते तुमचं मोजबाप खरं सांगू नाही शकत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? खरी पट्टी माझ्या देवाकडे आहे. बापाने खरी पट्टी बाहेर काढली आणि तिला सांगितलं बेटा 3च फूट. हालेलुया. किती मोठी आहेस तू? 3च फूट आहेस. जगाकडे खोटी मोजमाप आहेत.
तुमच्या दिसण्यावरून, तुमच्या विद्वत्तेवरून, तुमच्या शिक्षणावरून, तुमच्या पैशा पाण्यावरून तुमची किंमत ठरवतील. पण आज स्वर्गीचा देव आनंदित आहे की तुम्ही तुमचा भरवसा त्याच्यावर टाकलाय. तो तुमची योग्यता ठरवणार. आमची योग्यता जर कुणी ठरवायची असेल तर ते काम आमचा परमेश्वरच करू शकतो. आमेन, हालेलुया. एक सुंदर घटना आहे बायबलमध्ये. येशूने दिलेल्या अनेक दाखल्यांपैकी सकाळी ओझरता आपण त्याच्यावरती एक वाक्यात झालं होतं बोलणं, पण ऐका. लुकाच्या पुस्तकात 15व्या अध्यायात 3 गोष्टी हरवल्यात. एका पहिल्या उदाहरणात 100 मेंढरापैकी 1 मेंढरू हरवलंय. 100 पैकी. दुसऱ्या उदाहरणात 10 नाण्यांपैकी 1 नाणं हरवलंय. आणि तिसऱ्या उदाहरणात 2 मुलांपैकी 1 मुलगा गेलाय, बापाच्या जीवनातून हरवलाय. 3 गोष्टी एकाच अध्यायामध्ये आहेत. 100 पैकी 1 मेंढरू हरवलं म्हणजे 1% लॉस. दुसऱ्या उदाहरणात 10 नाण्यापैकी 1 नाणं हरवलं म्हणजे 10% लॉस. आणि तिसऱ्या नाण्यात 1 पुत्र हरवला, गेला म्हणजे त्याचा 50% लॉस किंवा 50% त्यांनी गमावलंय. पण देव बापाला एकच पुत्र होता. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? एकच पुत्र ज्यावेळेस त्याने दिला त्याने आपलं 100% क्रूसावर देऊन टाकलं. ज्याने स्वतःचा पुत्र दिला, तुमच्या लहान मोठ्या गरजा तो पूर्ण करणार नाही का? काय मागतो आम्ही देवाकडं? कुठली गोष्ट आहे माझ्या देवाच्या आवाक्याच्या बाहेर आहे? काय तुम्ही मागताय आणि तुम्हाला देव देऊ शकत नाही असं काय आहे या जगामध्ये? आणि म्हणून त्याने विश्वासाने तुम्हाला सांगितलंय, मागा म्हणजे मिळेल, मागा म्हणजे मिळेल. या तिसऱ्या उदाहरणामध्ये ना, एक बापाला 2 मुलं आहेत आणि धाकट्याला असं वाटलं की माझा वाटा घेऊन मी इथून जावं. या धाकट्या मुलाने आपला वाटा घेतला, बापाला वेठीस धरलं. जायचंय मला, जायचंय मला, वाटा द्या. बोलून 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 वाटा घेऊन दूरदेशी निघून गेला. आता भरपूर संपत्ती आहे बरोबर, आता ती फक्त उधळायची आहे, बस एवढंच काम आहे त्याच्याकडे. कान उघडे ठेवून ऐका. ज्या आई बापाने कष्टाने कमवलंय ते उधळण्याच्या मागे लागू नका. घर विका, जमिनी विका, हे विका, ते विका आणि आम्हाला द्या, आम्हाला पोसा, आम्ही उधळायला मोकळेत. जे त्यांनी कष्ट करून जमा केलंय ते उधळण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पण तुम्ही वेठीस धरून म्हाताऱ्या आईबापांना जर असा त्रास देत असाल तर तुमचं जीवन उधळ्या पुत्रासारखं झालंय. हा उधळ्या पुत्र त्या परदेशात, परगावी, पर ठिकाणी जाऊन आपली संपत्ती जी बापाने कमावली आहे ती तिथं उधळतोय. आणि जिथं नुसतं आउट गोईंग आहे, इनकमिंग नाही, तिथे एक ना एक दिवशी विहीर कोरडी होणार आहे. तिथे एक ना एक दिवशी बॅलन्स संपणार आहे. सत्य. मग काय काय खायचं, काय प्यायचं? मग कळप सांभाळायला लागला. शौलासारखा गाढवं सांभाळणारा नव्हता. बोला येशू मसीह की. बापाची गाढवं हरवली ना, गाढवं सांभाळायचा शौल राजा होण्याच्या आधी. आणि आपला दावीद काय सांभाळायचं? मेंढरं सांभाळायचं. दाविदात आणि शौलात एकच फरक आहे. शौलाला गाढवं सांभाळता आली नाही म्हणून त्याला लोकांना सांभाळता आलं नाही. दाविदाला मेंढरं सांभाळता आली म्हणून त्याने लोकांना चांगलं सांभाळलं. जे लोक छोट्या गोष्टीत विश्वास योग्य असतात, देव त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देतो. टिकून राहिला आणि दाविदाचं घराणं परमेश्वराने त्याचं राजासन स्थिर केलंय. हा उधळ्या सगळं संपल्यानंतर अशी जनावरं सांभाळतोय का ज्यांना स्वच्छ राहायला आवडत नाही. आणि मग ती जनावरं सांभाळता सांभाळता, डुकरांचा कळप सांभाळता त्याला एक मनात इच्छा असायची,
थोड्या शेंगा खाऊन घेऊ आपण. आणि मग त्या परिस्थितीत त्याला एक आठवण झाली की माझ्या बापाच्या घरी स्थिती काय आहे, किती सुंदर आहे. लूक 15वा अध्याय 17 ते 19 पटकन आपण वाचूया. लूक 15वा अध्याय 17 ते 19. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे. कुणाला? मोलकऱ्यांना, जे कामाला आहेत त्यांना भाकरीची रेलचेल आहे, आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. परत जाईल मी बापाकडे आणि बापाला सांगेन की मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही. तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. ह्या उधळ्या पुत्राची ही स्थिती आहे. ज्या वेळेस तो स्वर्गाविरुद्ध बापाविरुद्ध पाप करून दूर जातो, परत आल्यावर त्याला वाटतं की मी योग्यतेचा नाही आता. आणि हीच स्थिती प्रत्येक जगातील माणसाची आहे. इथं कुणी असं आहे की कधीच काही पाप केलं नाही? हीच तर गोष्ट घडली ज्या वेळेस लोकांनी त्या व्याभिचारी स्त्रीला धरून येशूकडे आणलं. सगळ्यांच्या हातात दगड आहेत, मनामध्ये देवाचं वचन आहे. व्याभिचार करताना 7वी आज्ञा जो कोणी मोडेल त्याला धोंडमार करावा. सगळे तयारीत आहेत. येशू तिथं जमिनीवरती लिहितोय. येशू जमिनीवरती त्याच्या बोटाने काहीतरी लिहितोय. आणि या सगळ्या शास्त्री पुरुष, हे जे बायबल अभ्यासक लोक आहेत, येशूला शब्दात पकडण्यासाठी आले होते. ते वारंवार एकच शब्द विचारतायत, ह्या स्त्रीचं आम्ही काय करावं? गुरुजी आम्हाला सांगा काय करावं? जर हा म्हणाला तिला मारून टाका, हा कसला तारणार आहे? लोकांना मारू देतोय, मरू देतोय, त्यांचा नाश होऊ देतोय, हा कसला तारणार आहे? आणि जर तो म्हणाला हिला मारू नका, तर लगेच म्हणायचं की हा नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलला, तिला पण मारायचं आणि त्याला पण मारायचं. हा ट्रॅप होता. ख्रिस्ती लोकांना अडकवण्याचा प्रयत्न आत्ता नाही, फार पुरातन काळापासून चाललेला आहे. आणि प्रभूला त्यांनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. एका वाक्यात प्रभू तिथं बोलतोय, पण ते बोलण्याआधी प्रभू जमिनीवरती आपल्या बोटाने काहीतरी लिहित होता. जेव्हा ते वचन आपण वाचतो ना, योहान 8 मधलं, प्रभू बोटाने लिहित होता. हे बोट तेच बोट आहे ज्या बोटाने दगडी पाट्यांवर 10 आज्ञा लिहिल्या होत्या. व्याभिचार करू नको. तेच बोट परत लिहित आहे, मी तुला क्षमा केली आहे. तेच बोट आहे, तेच बोट कृपा लिहित आहे, माफी लिहित आहे. तोच परमेश्वर आहे, देव जो पुत्र तिथं आलेला आहे. आणि मग प्रभूने उठून विचारलं, तुमच्यात निष्पाप कोण आहे? हा जमाव आहे. व्याभिचारी स्त्री, तिला तर सगळ्यांनी पापी म्हणून पकडलंय. तो जमलेला दगड मारण्यासाठी आलेला जमाव तो कसा आहे? येशूने विचारलं, तुमच्यात निष्पाप कोण आहे? कधीच पाप नाही केलं त्याने पहिला धोंडा मारा तिला. आता पास्टर विकास कांबळेनेच दगड टाकून दिला, तर सगळ्यांना टाकावेच लागतील. बोले येशू मसीह की. सगळ्या सेवकांनी, सगळ्या लहान थोर म्हातारे सगळ्यांनी दगड टाकले आणि निघून गेले. त्या गर्दीत ना एकच व्यक्ती निष्पाप होता आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. जो निष्पाप आहे तो दगड मारू शकतो. या अर्थाने जर आपण पाहिलं तर त्या स्त्रीला मारायचंच असेल तर तो दगड येशू मारू शकतो, कारण तो निष्पाप आहे. पण त्याने तिला निर्दोष ठरवलं. हालेलुया. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, जा आणि इथून पुढे पाप करू नको. देवाच्या प्रिय लोकांनो, या उधळ्या पुत्राला ठाऊक आहे
की मी माझ्या बापाच्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध म्हणजे देवाच्या विरुद्ध, माझा जगिक बाप आणि माझा स्वर्गीय बाप दोघांच्या विरुद्ध मी पाप केलंय. मग आज मी हे पाप केलंय, मी बापाच्या जवळ जायला योग्यतेचा नाही. ज्या वेळेस तो मुलगा बापाकडे आला, आनंदाने मिठी मारून त्या मुलाचा स्वीकार केला. हे बापाचं प्रेम आहे. काय स्थिती असेल त्या उधळ्या पुत्राची, जो डुकरांच्या कळपात सांभाळून आलाय, काय दुर्गंधीतून आलाय, काय त्याचे कपडे, काय त्याचा अवतार कसा आला असेल, तो त्याला लगेच झगा द्यायला लावला. याचा अर्थ त्याची स्थिती आता बिकट झालेली आहे. त्या घाणेरड्या अवतारात बापाने त्याला जवळ घेतलंय. आमचा येशू तसाच आहे. आमच्याकडचं पाप बघून तो आमचा धिक्कार करत नाही, तो आम्हाला जवळ घेतो आणि त्याच्या रक्ताने तो आम्हाला धुवून शुद्ध करतो. तो आमचं जीवन परिवर्तित करणारा, आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. ज्या क्षणी आम्हाला वाटतं की देवा मी अयोग्य आहे, तो आम्हाला म्हणतो माझी कृपा तुला पुरी आहे. हालेलुया. माझी कृपा तुला पुरी आहे, मी तुझ्यासाठी आहे. जो मुलगा घरात परत घेण्याच्या लायकीचा नव्हता, नोकर म्हणून पण घराजवळून पण त्याने जाऊ नये अशा पात्रतेचा तो ठरला होता, पण ज्या वेळेस तो बापाकडे आला त्यावेळेस बापाने त्याला स्वीकारलं. आज स्वर्गीय बाप त्याच आशेने पाहत आहे, प्रत्येक त्याच्या लेकरांकडे पाहत आहे. आज देवाने आम्हाला आमचा स्तर त्याने बदललाय. जे तुच्छ, धिक्कारलेले, टाकून दिलेले, दूरचे आपण असे होतो. आपण इस्रायली नाही, आपण इस्रायली नाही. परंतु इस्रायली नसताना, परराष्ट्रीय असताना देखील त्याने आमच्यावरती कृपा केली. वलांडणाचं जे महत्व आहे, तो सण तुम्ही घरात साजरा करा आणि जे अन्न उरणार आहे ना, ते शेजार पाजारच्यांना वाटून टाका. हे वचन आहे. तो वलांडणाचा कोकरा वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी गेला. यहुद्यांसाठी होता, यहुद्यांचा राजा होता, परंतु केवळ तो फक्त त्यांच्यासाठी नव्हता, तर तो संपूर्ण विश्वाच्या उद्धारासाठी जगात आला होता. आणि म्हणून सुवार्ता आमच्यापर्यंत येऊ शकली. आम्ही परराष्ट्रीय असताना आता आपण देवाचे खास लोक झालो आहोत. देवाच्या हृदयाला टेकलेले असे लोक झालो आहोत. देवाच्या अगदी जवळचे, आशीर्वादित असे लोक आम्ही झालेलो आहोत. कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 12 वचन. कलसे 1 आणि 12. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले. होण्याजोगे, पवित्र जनाच्या वतनाचे विभागी होण्याजोगे नव्हतात, पण त्यांनी केले. त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. ज्या योग्यतेचे आपण नव्हतो, त्या योग्यतेचं परमेश्वराने तुम्हाला आणि मला केलेलं आहे. पवित्र जन, ज्या पवित्र जनापासून देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांच्या आपण जवळ उभे नाही राहू शकत, पण त्यांच्या पंक्तीला बसण्याची देवाने आमच्यावर कृपा केली आहे. धुळीतून उचललं त्याने आम्हाला, पापातून उचललंय आणि त्याचे संतगण, त्याचे लोक त्यांच्या बरोबर बसण्याचा त्याने आम्हाला अधिकार दिलाय. आज नंतर आमचं बोलणं वागणं बदललं पाहिजे, आमच्या प्रार्थना बदलल्या पाहिजेत. बोलो येशू मसीह की. आता मी असं का म्हटलं, कारण की काही लोक प्रार्थना करताना, हे देवा मज पाप्यावर दया कर, हे देवा मी धूळ आहे, मी माती आहे, मी धूळ आहे, मी माती आहे, मी कीटक आहे, मी काहीच नाही, मी शून्य आहे प्रभू, मी धूळ आहे, मी माती आहे. आणि देव म्हणतो, अरे मी तुला माझ्या प्रतिरूपाचं बनवलंय, मी तुला माझ्या प्रतिरूपाचं बनवलंय, मी तुला आशीर्वादित केलंय. येशूच्या रक्ताने धुतल्यानंतर तुमचं मूल्य वाढलंय. तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात.
तुम्ही मंडळी आहात, तुम्ही देवाचे लोक आहात, परमेश्वराने तुमचा दर्जा उंच केलेला आहे आणि म्हणून तुम्ही धूळ माती नाही तर तुम्ही ख्रिस्ताची वधू निवडलेले लोक आहात. आज स्वतःकडे पाहताना, आरशापुढे उभे राहताना बरेच लोक नाराज होतात. देवा माझा कलर थोडा उजळ असता तर किती बरं झालं असतं, माझे डोळे असे असायला हवे होते. देवाला शिकवतात ते. माझे ओठ असे पाहिजे होते, माझे गाल असे पाहिजे होते, माझे कान असे पाहिजे होते, मी असा पाहिजे होतो, मी तसा पाहिजे होता. अरे जैसे बनाया अच्छा बनाया, म्हणा जैसे बनाया. जे देवाने केलं ते उत्तम आहे. आता हे नाक सरळ केलंय, उलट केलं असतं तर पावसाचं पाणी भरलं असतं ना त्याच्यात. तुम्ही कोण त्याला सांगणार आहे मला असं कर, मला तसं कर. एकदा पवित्र आत्मा मिळाला ना, वचनात तुम्ही वाढायला लागले ना, कोण कसाही असो तो सुंदर दिसायला लागतो. आरशा पुढे उभं राहिल्यानंतर तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, मी माझ्या देवाच्या प्रतिरूपाचा आहे, मी माझ्या परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहे. आदामाच्या पापामुळे थोडंसं स्वरूप बदललं होतं माणसाचं, सैतानासारखा दिसायला लागला होता माणूस. पण ख्रिस्ताने रक्त सांडून आम्हाला धुवून शुद्ध केलं आणि परत एकदा आमचं देवाबरोबरचं रिलेशनशिप परत रिस्टोर केलं. आणि आज परत आम्ही म्हणू शकतो, मी देवाच्या प्रतिरूपाचा आहे, मी देवाची हस्तकृती आहे, देवाने मला घडवलंय. स्वतःला अयोग्य, कमजोर समजण्यासाठी देवाने तुम्हाला बोलवलं नाही. जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की मी बलहीन झालोय, त्यावेळेस लक्षात ठेवा, प्रभूचा आनंद तुमची ताकद बनणार आहे. हालेलुया. प्रभूचा आनंद, नेहमी 8:10, प्रभूचा आनंद आपली ताकद आहे. तो आनंद सतत आमच्यात असणं गरजेचं आहे. स्वतःला कमजोर न समजता नेहमी लक्षात ठेवा की देवाने माझी निवड केलेली आहे. ज्यावेळेस शिष्यांची निवड करण्यात आली, पेत्राने स्वतःकडे पाहिलं, त्याला योग्यतेचा वाटलाच नाही. तो प्रभू एवढा सामर्थ्यवान आहेस तू, मी काय तुझ्या पुढं. वाचूया लूक 5 अध्याय 8 ते 10 वचन. लूक 5 8 ते 10. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला. हे पाहून म्हणजे जे मासे पकडले होते, जे त्यांनी आयुष्यात कधीच बघितले नव्हते. रात्रभर पेत्राने जाळं टाकलं, एकही मासा आला नाही. तो जाळं टाकायचा आणि मासे म्हणायचं मी नाही येणार. ऐकताय चर्च? प्रत्येक माणसा म्हणायचा जाळं आलंय, चल पळ तिकडं. त्याने इकडं जाळं टाकलं की मासे तिकडं. रात्रभर त्याने समुद्रात जाळं टाकलं, पण त्याला एकही मासा मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभू त्या किनाऱ्यावरती लोकांना प्रवचन करतोय, मचव्यात जाऊन बसलाय. पेत्रा, खोल पाण्याकडे हाकार. कुठं? कुठे? खोल पाण्याकडे. पेत्रा, जाळे टाक. आता हा शब्द तुम्ही घरी जाऊन इंग्लिश बायबलमध्ये वाचा. पीटर कास्ट आउट युअर नेट्स. एस लावलाय. जेवढे जाळे असतील तेवढे टाक. बोलो येशू मसीह की. त्या दिवशी जर पेत्राने 100 जाळे टाकले असते तरी ते माशांनी भरले असते. तुम्ही ऐकताय चर्च? पेत्राने जाळं टाकलं. आता ज्यावेळेस प्रभूचं ऐकून पेत्र जाळं टाकतोय, प्रत्येक मासा म्हणतोय मला ह्याच जाळ्यात जायचंय. बाजूला सरक रे, मला जाऊ दे पुढं. प्रत्येक मासा म्हणतोय मला ह्याच जाळ्यात जायचंय बस. आणि असे मासे त्या दिवशी त्या जाळ्यात आले की जाळे फाटू लागले. ते वरती घेतोय तरी मासे संपेना. दुसरा मचवा बोलवला, तो पण फुल झाला. 2 मचवे तुडुंब भरले. हे काय? हा माणूस कोण आहे? पायाच पडला. जसे आले किनाऱ्यावर पाया पडला, प्रभू जा माझ्यापासून, मी पापी माणूस आहे, तू पवित्र आहे, तू जा. मी पापी आहे, तू जा. लूक 5 अध्याय 8 ते 10 वचन. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे, माझ्यापासून जा.
तोपर्यंत त्यांना ते प्रकाशन मिळालं नव्हतं. मी पापी आहे, प्रभू तू माझ्यापासून जा. पण आमचा देवाचा नियम वेगळा आहे. येशूला लोक नावं ठेवायचे, कारण की तो पापी लोकांच्या घरी जेवायला जायचा. बोलो येशू मसीह की. त्याने पाप्यांवरती प्रेम केलं. वास्तविक पाहता येशू ख्रिस्ताने जे शिष्य निवडले ते कोण असायला पाहिजेत? मानवी विचारांनी विचार केला तर, दैवी विचार नाही, माणसाच्या मनाप्रमाणे विचार केला. जसं मी आता सांगितलं, लग्नासाठी पसंती, कामावरती एखाद्याला ठेवणं, याच्यामध्ये कसं लोकांना आपण सिलेक्ट करतो, ह्याला हे काम दिलं पाहिजे, कसं सिलेक्ट करतो त्यांची विद्वत्ता बघून. मग आज मी देवाचा पुत्र जगात आलेला आहे, ह्याच्यासाठी असिस्टंट पाहिजेत 12. पुरुषांपैकी बघा, शास्त्र्यांपैकी बघा, याजकांपैकी बघा, मुख्य याजकापैकी बघा, जे लोक बायबलचा अभ्यास करणार त्यांच्यापैकी बघा. प्रभूने त्यांच्याकडे पाहिलं नाही, कारण की ते सगळे ढोंगे होते. जगाला फक्त दिखावा करायला त्यांना आवडायचं. मग प्रभूने काय केलं? कुणाला जकातीच्या नाक्यावरून, कुणाला मासेमारीच्या व्यवसायातून, जिथं जिथं त्याला लोक दिसले त्याच्या योजनेतले, प्रभूने त्यांना उचललं. अयोग्य लोकांची निवड केली आणि प्रभूने त्यांना योग्यतेचं बनवलं. हालेलुया. अयोग्य लोकांना निवडलं. पेत्राला कळालंय की हा माझ्या जवळ उभा आहे, ह्या लायकीचा मी नाही, हा खूप सामर्थ्यवान आहे. जे कष्ट मी रात्रभर करून मासे धरण्याचा प्रयत्न केला आणि मी अपयशी ठरलो, याच्या एका शब्दात माझं अपयश यशामध्ये बदललंय. त्याचा एक शब्द आमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट आणू शकतं. त्याचा एक शब्द पाळल्याने आमच्या जीवनात अशी बरकत येईल का ती बरकत जगात कुठंच असणार नाही. त्याचा ऐकाल तर असा पैसा तुमच्याकडे येईल. कारण आता मचवे फुल आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमचे अकाउंट फुल होतील. ईडीवाले तुमच्या घरी चक्रा मारतील. एवढे पैसे कुठं आले? काय नाही, प्रभूनी जाळं टाक सांगितलं, टाकलं आणि मला मिळालं. बोलो येशू मसीह की. हालेलुया. देव अशी बरकत तुम्हाला देईल, तुम्ही शॉक व्हाल, आश्चर्यचकित व्हाल की देवा हे झालं कसं? ही गोष्ट कशी घडली माझ्या प्रभू? पेत्राला कळतंय की एवढा पॉवरफुल आहे हा देवाचा पुत्र. प्रभू मी पापी आहे, माझ्यापासून दूर व्हा. प्रभूने काय उत्तर दिलं? प्रभू त्याला काय म्हणतो ऐका. प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. 10वं वचन. तसेच सिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नकोस. काय म्हटला? भिऊ नकोस, भिऊ नकोस. येथून पुढे तू माणसे धरणार होशील. बोलो येशू मसीह की. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ज्याला मासे धरता येत नाहीत, माझ्या प्रभूने त्याला माणसं धरणारं केलं. काय पेंटिकॉस्टच्या दिवशी भाषण केलं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. 3000 लोकांनी येशूचा स्वीकार केला. 3000. हालेलुया. हे देवाचं सामर्थ्य आहे. हे देवाचं सामर्थ्य आहे. जे अभिवचन प्रभूने त्याला दिलेलं होतं की तू आता इथून पुढे मासे नाही माणसं धरणारा होशील, ते अभिवचन पेंटिकॉस्टच्या दिवशी पूर्ण झालं. प्रभूचं अभिवचन कधीच रिकामा जात नाही. आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. म्हणा माझ्या देवाचं अभिवचन कधीच वाया जात नाही. कधीच वाया जात नाही. कधीच वाया जात नाही. पेत्राला कळतंय की मी योग्यतेचा नाही, आणि तो प्रभूला म्हणतो माझ्यापासून दूर जा. आणि परत ज्यावेळेस प्रभूने त्याला सांगितलं आणि बोलवलं, आपला मछवा, आपलं जाळं, आपला बिझनेस सगळं सोडून तो प्रभूच्या मागे आला. कधी पाण्यावर चालायचा, कधी चालता चालता बुडायचा.
3 वेळा नाकारतोय. अनेक चढ उतार आहेत. पण ज्या वेळेस पेत्राला पवित्र आत्मा मिळाला, तिथून पुढे त्याचं जीवन वेगळं होतं. हालेलुया. 3.5 वर्षाचं त्याने ट्रेनिंग घेतलं प्रभूकडं, आणि नंतर जो सेवेसाठी तो तयार झाला, मग पेत्राने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मरेपर्यंत विश्वासू राहिला. हालेलुया. उधळ्या पुत्राला वाटते की मी अयोग्य आहे बापाकडे जाण्यासाठी. आम्हाला आज वाटत असेल की आम्ही त्या प्रभूकडे जाण्यासाठी अयोग्य आहे. पेत्राला वाटतं मी अयोग्य आहे, पण आम्हाला जरी वाटलं अयोग्य आहे तरी आम्ही त्याला हाक मारली पाहिजे, कारण की तो अयोग्य लोकांना योग्य बनवणारा देव आहे. मनापासून नितांत श्रद्धेने अंतःकरणापासून त्या स्वर्गीय देवाला आज आम्ही हाक मारणं गरजेचं आहे. स्वतःला तुच्छ लेखून, कमी लेखून आम्ही आमच्या जीवनात काही आत्मसात करू शकत नाही. ज्यावेळेस मोशेची निवड झाली, निर्गम 3 अध्यायात देवबापाने कुठून दर्शन दिलं त्याला? जळत्या झुडपातून. कुठून दिलं? हेच लिहिलं ना तुमच्या बायबलमध्ये पण, जळतं झुडूप. झुडपातून आवाज येतो, देव त्याच्याशी बोलतो, मोशे ज्या जागी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे, आपले जोडे काढ. आणि परमेश्वर तिथून पुढे त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो. आणि मग बोलता 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 परमेश्वर त्याला सगळ्या गोष्टी सांगतो. पण मोशे, त्याची इच्छा आहे की देवाने दुसरं कोणाला तरी पाठवावं. निर्गम 4 अध्याय 10 ते 13 वचनात प्रभूशी बोलताना काय म्हणतो मोशे, ऐका. निर्गम 4 10 ते 13. तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. मुखाचा जड, जिभेचा जड आहे. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवीन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव. कुणाला तरी पाठव, मी जायला तयार नाहीये. मोशे तयार नव्हता. जड ओठाचा आहे, जड जिभेचा आहे, योग्यतेचा नाही, माझं ऐकतील का, कुणी पाठवलंय, काय सांगू, काय करता येईल त्यांना. त्याच्या डोक्यातून हा विषय गेलाय की त्याचे बांधव तिथं गुलाम म्हणून जगतायत. माझं जीवन आहे, माझं सगळं आहे. तो स्वतःच्या जीवनात गुरफटलेला परिस्थितीत होता. माझा परिवार आहे, माझे लेकरं आहेत, माझी सासरवाडी आहे, मी तर आनंदात आहे, सगळं चांगलं चाललंय, मला कुठं जायचंय, काही गरज नाहीये, सगळं चांगलं चाललंय, आता कशाला बदल पाहिजे. 40 वर्ष मोशे राजवाड्यात राहिला, 40 वर्ष सासऱ्याच्या इथं राहिला. म्हणजे मोशे किती वर्षाचा? 40 आणि 40 80 वर्षाच्या वयस्कर माणसाला प्रभू सांगत आहे की मी तुझा वापर करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? वय झालं म्हणून हे समजू नका की आता संपलं माझं. नाही, अजूनही प्रभू तुमचा वापर करू शकतो. बोलो येशू मसीह की हालेलुया. मी तर म्हणतो नवजोत तरुण मंडळ मध्ये लहान थोर सगळ्यांचं तरुण मंडळ आहे. बोलो येशू मसीह की. ज्याचं वय 100च्या पुढे असेल त्याला म्हातारा डिक्लेअर करा. किती लोक आमेन म्हणतील? हे बायबलमध्ये लिहिलंय. 100 वर्षाचा व्यक्ती म्हणेल मी तरुण आहे, हा देवाचा आशीर्वाद आहे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, या मोशेला तो वयस्कर झालेला असताना देखील परमेश्वर त्याचा वापर करायला तयार आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली एक सत्य घटना मी तुम्हाला सांगत आहे, ऐका. एक मुलगा चर्चमध्ये दर रविवारी आराधना करायचा. तरुण मुलगा आराधना करायचा दर रविवारी चर्चमध्ये. खूप सुंदर आवाज, खूप सुंदर आराधना. लोक इतके आशीर्वादित व्हायचे की बस, एकदम सुंदर आराधना. आणि मग हा मुलगा कॉलेजला जातोय, त्याचं शिक्षण करतोय, काय त्याला करायचं सगळ्या गोष्टी सुंदर चालल्यात. आणि त्याचं कधीच त्याने रविवार कधीच बुडवलं नाही. ती भक्ती असली की सगळ्यात आधी हजर होणार आणि वेळेवर जाऊन आराधना करणार. त्याचं वय वाढत चाललंय, लग्न झालं, लेकरं झाले, परिवार वाढलाय, पण त्याने कधीच ती भक्ती सोडली नाही. स्वतःच्या सगळ्या गोष्टी त्याने बाजूला ठेवल्या, पण देवाच्या मंदिरात तो दर रविवारी वेळेवर तिथं हजर व्हायचा, आराधना करायचा.
जो लहान होता, आराधना करत होता, आयुष्यभर त्याने आराधना केली आणि तो वयस्कर झाला, एकदम वयस्कर, म्हातारा, दात पडले, गाणं गायला लागला की त्याचे शब्द स्पष्ट येईनात. आणि मग लोक चिडवायला लागले, निंदा करायला लागले, लोक बोलायला लागले, अरे काय, जरा दुसऱ्यांना पण चान्स द्या, बस झाला आता, आजोबा बसा तुम्ही. ते म्हटले नाही, मी आराधना करणार देवाची. मग एक रविवारी तर त्यांना म्हटलं तुम्ही पुढे येऊच दिलं नाही, अडवलंच त्यांना, बसा तुम्ही, दुसऱ्यांना गाऊ द्या, तुम्ही नका गाऊ, तुमचं काहीच कळत नाही आम्हाला. त्यांना बसवलं. त्यांना इतका खेद झाला मनात, चर्च सुटलं, घरी गेले, जेवले नाही, तसेच घरात बसून राहिले, रडत राहिले दिवसभर. आणि रात्री आपल्या बिछाण्यावर ते झोपी गेले, रडत रडत तसेच झोपी गेले. देवाचा दूत त्यांच्या समोर प्रकट झाला आणि देवदूताने थाप मारून उठवलं, उठ, आराधना कर, उठ. तो देव म्हणतो की आज तुझी आराधना माझ्या पुढे आली नाही, उठ आणि आराधना कर. जग तुम्हाला थांबवेल, पण तुम्ही थांबायचं नाही. जग तुम्हाला म्हणेल ओरडू नको, जग तुम्हाला सांगेल प्रार्थनेला जाऊ नको, पण त्यांना म्हणायचं मी तुझं ऐकणार नाही, मी त्याचं ऐकणार आहे. हालेलुया. मी त्या देवाची सेवा करतो जो देव माझ्याविषयी संतुष्ट आहे. हालेलुया. जग तुम्हाला तुच्छ लेखी, लक्षात ठेवा, पण देवाने तुम्हाला योग्यतेचं बनवलंय. स्वतःला कमजोर समजू नका. एखाद्या व्यक्तीने हत्तीचं पिल्लू आणलं ना, छोटंसं पाळायला, त्याच्या पायात साखळी बांधून ठेवतो आणि ते लहान पिल्लू त्या ओढतं, साखळी तोडायचा प्रयत्न करतं आणि तुटतच नाही. खूप दिवस तो करतो प्रयत्न, 6 महिने, वर्षभर साखळी तोडायचं. मला नाही आवडत इथं बांधून राहायला, जंगलचा राजा आहे मी, जंगलात राहायचंय मला इथं नाही जमत. तो तोडायचा प्रयत्न करतो, साखळी काही तुटत नाही. तिथं चारा खाऊन खाऊन मोठा होतो. त्यांनी एक झटका दिला ना, साखळी तुटू शकते, पण त्याच्या मनात बसलंय, बालपणापासून प्रयत्न करतो, साखळी तुटत नाही. आणि म्हणून तो तोडण्याचा प्रयत्न पण करत नाही. म्हणून तो कुठल्या प्रकारे स्वतःला कमजोरच समजत राहतो, काही करत नाही. आज जर तुम्ही स्वतःला कमजोर समजाल तर तुमच्या जीवनात उन्नती होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. आज आम्हाला वाटतं आमची उन्नती व्हावी, आम्ही स्वतःला असं समजावं की मी योग्य नव्हतो, पण माझ्या प्रभूने मला योग्यतेचं केलंय. हालेलुया. माझी लायकी नव्हती, पण देवाने मला त्या लायकीचं केलंय. आम्हाला देवावर विश्वास पाहिजे, स्वतःवर नसला तरी चालेल. किती लोक आमेन म्हणतील? मी योग्यतेचा नाही, पण त्याच्या गौरवासाठी त्याने मला योग्यतेचं केलंय. आणि मग बघा, तुमच्याद्वारे देवाचं अद्भुत कार्य होईल. मध्यंतरी न्यूजपेपरमध्ये आलं होतं, केरळात एक हत्ती वेडा झाला. हत्ती सगळ्यांना म्हणा, हत्ती वेडा झाला. आज मोठ्या आवाजात म्हणा, हत्ती वेडा झाला. आता का न्यूज आली हत्ती वेडा झाला, त्याच्यात खाली लिहिलं होतं, कैक वर्ष मालक त्या हत्तीवरती बसून त्याला सगळीकडे फिरवत होता. आणि एक दिवशी हत्तीला कळालं की हा सुकडा पैलवान आपल्या पाठीवर बसलाय. त्यांनी सोंड फिरवली, त्याला घेतलं, आपटलं खाली आणि धावत सुटला. तो हत्ती वेडा नाही झाला प्रियांनो. त्या दिवशी त्या हत्तीला कळालं मी हत्ती आहे आणि हा सुकडा बोंबील माझ्यावर बसून माझ्यावर राज्य नाही करू शकत. याला उचलला, सोंडेत घेतला, चांगला फिरून बिरून ठपकन आपटला, खलास केला त्याला. बस झाला आता तुझं. सैतान तुमच्यावर वर्चस्व करताय का? तो शून्यवत आहे, त्याची जागा तुमच्या पायाखाली आहे. हालेलुया. सैतानाची जागा त्याला मोठं करू नका. लोक ज्यावेळेस प्रार्थना विनंती सांगायला येतात, मी फार काळजीने ऐकतो. काय विनंती? त्यांची काही लोक, सगळे नाही, सांगण्याची पद्धती असते, पास्टर प्रार्थना करा, खूप मोठा प्रॉब्लेम झाला म्हणतो, हळू बोल, जीव विव जायचा, असा दुष्ट आत्मा मला सतावतो, अरे मरशील, थांब,
तो दुष्ट आत्मा सांगायचं ते काय व्हायचं ते नंतर, इथं सांगण्यातच काहीतरी व्हायचं. तुला काय एवढं रंगवायचं? सगळे रोग, आजार, पीडा, सगळे अडखळणं, सैतानी बंधनं तुमच्या पायाखाली आहेत. कुठे आहेत? हालेलुया. समस्यांना मोठं समजू नका, कारण तुमचा देव मोठा आहे, तुमचा देव सामर्थ्यवान आहे. स्वतःला कमजोर समजू नका, तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात. हालेलुया. असा देव पारखा, जोडा लावी सारखा. हालेलुया. ख्रिस्ताची वधू त्याला शोभेल अशी. ख्रिस्ताने जसं सैतानाला आपल्या पायाखाली घेतलं, दाविदाने काय केलं? त्याला राजासनावरती बसायचंय, पण पायरी नाहीये मध्ये. गल्लताच्या छाताडावर पाय देऊन तो राजासनावर बसला. सैतानाच्या छाताडावर पाय देऊन येशू पित्याच्या उजवीकडे बसला. आणि तुम्हाला जर ख्रिस्ता जवळ बसायचंय, रोजच्या जीवनात तुम्हाला सैतानाला हरवावं लागेल. त्याला जिंकू देऊ नका, तो धूर्तय. त्याला जिंकू देऊ नका, त्याला हरवा. तो तुमच्या कानात येऊन सांगेल, तुझी लायकी नाही, तुझी पात्रता नाही, तू योग्य नाहीस, तुझं हे तुझं ते. तुमच्या पापांची तो तुम्हाला आठवण करून देईल. पण पवित्र आत्मा तुमच्या जवळ असला तर पवित्र आत्मा तुम्हाला देवाच्या प्रेमाची आठवण करून देईल. पवित्र आत्मा तुम्हाला येशूच्या वचनाची आठवण करून देईल. पवित्र आत्मा तुम्हाला हे दाखवून देईल की तुम्ही योग्यतेचे नव्हतात, पण येशूच्या रक्ताने तुम्हाला योग्यतेचं करण्यात आलंय. हालेलुया. सर ते शेवटी मोशेचा परमेश्वराने असा उपयोग केला की सगळ्या त्या लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यात आलं. जो स्वतःला योग्य समजत नव्हता, त्याचा वापर परमेश्वराने केला. यशायाने ज्यावेळी 6व्या अध्यायाच्या 1 ते 7 वचनामध्ये देवाची उपस्थिती साक्षात त्याने पाहिली. उज्जिया राजा मरण पावला होता, चांगला राजा होता. आता लोकांकडे राजा नाहीये, उज्जिया राजा मरण पावलाय. आता पुढं काय? तो काळ असा होता की राजे स्वतःच्या मनाने चालत नव्हते. देवाच्या दासांना विचारायचे की आम्ही काय करावं, आम्हाला मार्गदर्शन करा. आणि आता लोकांना एका चांगल्या राजाची गरज आहे, जो देवाच्या अधीन असणार आहे, देवाच्या दासांना विचारणार आहे. या ठिकाणी उज्जिया मरण पावला आणि म्हणून देवाचा निरोप घेण्यासाठी, देवाला भेटण्यासाठी यशाया देवाच्या मंदिरी गेलेला आहे. असं देवाचं तेज त्याने पाहिलं. आणि ज्यावेळेस प्रभूची उपस्थिती त्याने त्या मंदिरात पाहिली, 5व्या वचनात तो म्हणतो, यशाया 6वा अध्याय 5वं वचन, हाय हाय माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. माझी लायकी नाही त्या देवाला पाहण्याची, त्याला मी पाहिले. स्वतःला तो कमजोर, कमकुवत समजतोय. आणि मग देवदूताने काय केलं? 6व्या वचनात, मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. आणि 7व्या वचनात, तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, पहा याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला, म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. आमेन. हालेलुया. यशाया म्हणतो की मी योग्यतेचा नाही, मी अशुद्ध ओठाचा आहे. ज्या लोकांमध्ये राहतो ते अशुद्ध ओठाचे आहेत. आणि मी देवाला पाहिले, माझं काय होईल? तो अशुद्ध ओठाचा आहे म्हटल्यानंतर त्याच्या ओठांना वेदीवरचा इंगळ लावण्यात आला. आज इंगळ म्हणजे आग आहे. आमचे फक्त ओठ अशुद्ध नाही, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आम्ही अशुद्ध आहोत. वास्तविक पाहिलं आमचे विचार अशुद्ध आहेत. आमचे हात पापासाठी पुढे सवकलेले आहेत. आमची पावलं वाईटाकडे चालणार आहेत. आमचे विचार, आम्ही पूर्णपणे पापाने बरबटलेलो असताना येशू ख्रिस्ताने आम्हाला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याच्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध केला आहे. आणि जसं यशायाच्या फक्त मुखाला अग्नी लावला, तो इंगळ लावला, आज देवाने आम्हाला पूर्ण शरीरामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याच्या पवित्र आत्म्याचा अग्नी दिला आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया. परमेश्वराने परिपूर्ण रीतीने आम्हाला आत्मा दिलेला आहे. आज आम्ही त्या विश्वासात आणि सामर्थ्यात पुढे चालण्याची गरज आहे.
मत्ते 8:8 मध्ये शताधिपती म्हणतो की प्रभू तू माझ्या छपराखाली यावं ही माझी योग्यता नाही. शताधिपती म्हणजे कोण? शत अधिपती. शत म्हणजे 100. अधिपती म्हणजे त्या 100 लोकांवरचा अधिकारी. आणि हा अधिकारी एवढा धनवान, एवढा मोठा माणूस तो प्रभू समोर आलाय आणि तो म्हणतो की प्रभू तू माझ्या घरी माझ्या चाकराला बरं करण्यासाठी यावं, या योग्यतेचा मी नाही. शब्द मात्र बोल. तो देवाचा शब्द त्याच्या पुढे उभा आहे आणि त्या शब्दाला सांगतोय की तू शब्द बोल. किती अलौकिक रिव्हिलेशन, प्रकाशन त्याला प्राप्त झालंय. शब्द मात्र बोल. मी ताबेदार माणूस आहे. मी एकाला ये म्हटलं की येतो, दुसऱ्याला जा म्हटलं की जातो. माझ्या शब्दाला किंमत आहे. मी माणूस आहे पण तू देव आहेस. तू शब्द बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रभूच्या एका शब्दाने त्याचा चाकर बरा झाला. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, आज शताधिपतीच्या जीवनात चमत्कार घडलेला आहे. बाप्तिस्मा करणारा योहान मत्ते 3 अध्याय 11व्या वचनात तो म्हणतो, ज्यावेळेस त्याने येशूचा बाप्तिस्मा केलेला आहे, ज्यावेळेस तो आपल्या सेवेमध्ये रुजू आहे, ज्यावेळेस तो अनेकांना बाप्तिस्मे देत आहे, त्याचं कार्य करत आहे, येशूविषयी बोलत असताना तो काय म्हणतो ऐका. मत्ते 3:11 मध्ये, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, मी त्या योग्यतेचा नाही की त्याच्या वाहना घेऊन मी चालाव्यात, त्याच्या वाहनांचा बंद सोडावा, ह्या योग्यतेचा मी नाही. ज्यावेळेस आपण प्रभूच्या दरबारी येतो, आम्ही सांभाळून पावलं टाकले पाहिजेत. उपदेशक 5व्या अध्यायाप्रमाणे देवाच्या ज्यावेळेस उपस्थितीत आम्ही येतो त्यावेळेस फार विचारपूर्वक आमचं पाऊल पुढं पडलं पाहिजे. देवाच्या मंदिरी जातोस त्यावेळेस आपली पावलं सांभाळून टाक. सांभाळून टाक म्हणजे काय? चर्चमध्ये काय काटे टाकलेले आहेत? चर्चमध्ये काय खिळे टाकले तुमच्या पायाला लागणार का? पावलं सांभाळून टाक. विचारपूर्वक चाल. तू काय करतोयस, काय नाही, देवाच्या मंडळीचा भार तू कसा वाहत आहेस, देवाचं कार्य तू कसं करत आहेस, तू कुठं स्वतःला मोठं करतोयस का, कुठल्या गोष्टीत चुकतोयस का, पूर्ण विचार करून तू पुढे चाल. तेव्हा तुझी सेवा देवाला मान्य होईल. देवाच्या प्रिय लोकांना, आज आम्ही त्या नम्रतेने, त्या प्रीतीने आम्ही भरणं गरजेचं आहे. जग कधीही आम्हाला तुच्छ लेखो, पण आम्हाला खात्री पाहिजे मला बोलवणारा सामर्थ्यवान आहे. हालेलुया. माझा परमेश्वर थोर आहे. माझा परमेश्वर महान सामर्थ्य आहे. आणि एकदा त्याच्यावर भरोसा टाकून प्रार्थना करा, तुमच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करेल. हालेलुया. आज प्रार्थना करत असताना रडून कळकळून 50 आणि 100 रुपये मागू नका. हालेलुया. देवा दया कर, उद्या सकाळी नळाला पाणी येऊ दे. माय गुडनेस, असं करू नका. प्रेज द लॉर्ड. मागत असताना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. मध्यंतरी एकाची प्रार्थना मी ऐकली, राहायला नीट घर नाही, म्हणतो हेलिकॉप्टर दे देवा. म्हणलं तुझ्या घराचा पंखा चालत नाही का, काय प्रॉब्लेम आहे दुसरा? मी हे म्हणत नाही देव देऊ शकत नाही. आजची गरज काय ती मागायला शिका. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मागा. लहान सहान मागू नका. मागायचे असतील तर राष्ट्रवत्न दाखल मागा. माझा देव द्यायला तयार आहे. मागायचं असेल तर अख्खं मिरज मागा, सांगली मागा, अख्खा महाराष्ट्र मागा, भारत मागा. माझा देव द्यायला तयार आहे. राष्ट्र मागा. माझा परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. तो परमेश्वर फार मोठा आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. स्वतःला कमजोर, कमकुवत समजायचं सोडून द्या. कोणी तुमच्या जीवनाबद्दल काही भाष्य केलंय, कोण काय बोललंय, सगळं आज येशूच्या नावात, येशूच्या रक्ताने रद्द करून टाका. आईच मुलाला म्हणते कधी कधी, मला माहिती तू कधीच पुढे जाणार नाहीस, आणि तो माठ्यासारखा एकाच जागेवर बसतो. जगाने तुम्हाला धिक्कारलं जरी असेल, तुम्ही जरी आज स्वतःला कमकुवत समजत असला, तरी एक लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला बोलवलंय तो सामर्थ्यवान आहे.
तो कधीच तुमचा हात सोडणार नाही. तो जग योग्य लोकांना निवडतं, परमेश्वर कोणालाही निवडतो आणि त्यांना योग्य बनवतो. लक्षात ठेवा. म्हणून आज प्रभूच्या चरणाशी स्वतःला असं समर्पित करून टाकूया आणि प्रभूला सांगूया, तुला जे वाटतं ते माझ्या जीवनात कर. हालेलुया. मला जे वाटतं ते नको, जे तुला वाटतं ते माझ्यासाठी कर. 2 कोरिंथ 5 अध्याय 18 वचन, ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. समेट केला त्याने, समेट केला. जे देवाबरोबरचं आमचं रिलेशनशिप तुटलं होतं, आदामाला हवेला जे हाकलून दिलं होतं, येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळे परत एकदा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आलेलो आहोत. समेट येशूच्या द्वारे झालेला आहे. 1 थेसलनी 2:12 मध्ये बायबल सांगतं, 1 थेसलनी 2:12, जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. राजाच्या लेकरांना कसं राहायला पाहिजे तसं आज नंतर आम्ही राहिलं पाहिजे. तो राजांचा राजा आहे. किती लोक आमेन म्हणतील? तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्या नावासाठी तुम्ही होसन्ना गाता. जर तो राजांचा राजा आहे तर आम्ही त्याचे राजपुत्र आणि राजकन्या आहोत. आमचं बोलणं, वागणं, चालणं कसं असलं पाहिजे? राजशाही थाटात असलं पाहिजे. आमेन. हालेलुया. कधी मिरजेत असं घडलंय का? कुत्रा मांजरीची पिल्लं झालीत वगैरे, असं घडतंय इकडं? मुंबईत घडत नाही म्हणून मी विचारतो. कधी असं शक्य होईल का की एखाद्या गाढवाला कुत्र्याची पिल्लं झालीत? शक्य नाही. कुत्र्याला कुत्र्याची पिल्लं होतात, मांजरीला त्याची पिल्लं, हत्तीला. एवढं आपल्याला माहित आहे, आमचा प्रभू यहुदा वंशाचा सिंह आहे. मग त्या यहुदा वंशाच्या सिंहाची लेकरं पण त्या सिंहाची पिल्लच आहेत. हालेलुया. बरं, आता ह्या सिंहाच्या पिल्लाने मध्येच म्याव केलं, म्याव. तुम्ही म्हणाल का मांजर आहे? बोलत नाही तुम्ही. सिंहाच्या पिल्लाने म्हटलं भाऊ भाऊ भाऊ. तुम्ही म्हणणार का कुत्रा आहे? आमच्या आवाज कधी कधी टेन्शन मध्ये बदलतात. एखादा बिल भरपूर मोठा आला, आमचा आवाज बदलतो. हे प्रभू पापेवर दया कर. आमचं बोलणं त्या बाकीच्यांसारखं व्हायला लागतं, कमजोरपणाचं. आता मी काय करू? थर 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 थर. आता माझं काय होणार आहे? बँकेचा हप्ता आलाय, आता हे झालंय, आता ते झालंय, घराचं कर्ज, हे कर्ज, ते कर्ज, हे काम, ते टेन्शन, आजार, विकार. आमच्या आवाज बदलतात. आवाज बदलो अगर न बदलो, पण लक्षात ठेवा, तो यहुदा वंशाचा सिंह आहे आणि आम्ही त्याची लेकरं आहोत. हालेलुया. आम्ही राजशाही थाटात जीवन जगलं पाहिजे. स्वतःला कमजोर नाही समजायचं. हालेलुया. आम्ही अयोग्य होतो, पण त्यानेच आम्हाला योग्यतेचं केलंय. जुन्या करारातले याजक घाबरत घाबरत पवित्र स्थानात जायचे. कसे जायचे? कमरेला दोरी बांधायची, बाहेरच्या अंगणातून प्रवेश करायचा. बाहेर सगळे मित्रमंडळी थांबले दोरी घेऊन. एखादा पाप करून पवित्र स्थानात गेला, अति पवित्र स्थानात, तिकडच मरून पडायचं. मग हे ओढून बाहेर काढायचे त्याला. मग हा चाललाय याजक, हे प्रभू मज पापेवर दया कर, हे प्रभू मज पापावर. आलो पवित्र स्थानात, आता अति पवित्र स्थानात, अजूनच घाम फुटलाय. अति पवित्र स्थानात गेलाय, पटापट पटापट त्याचे विधी पूर्ण केले, पटकन बाहेर. वाचलो बाबा. हालेलुया. तिथून तो घाबरत जायचा आणि एकदा आलं की लोक म्हणे, अरे वा वा, तू चांगला माणूस आहे, कारण तू सुरक्षित परत आलास. देवाच्या प्रिय लोकांनो, हा जुना करार होता. इब्री 4:16 मध्ये बायबल सांगतं, तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनासमोर, राजासनाजवळ जाऊ. किती लोक आमेन म्हणतील? कशाने जाऊ? धैर्याने, धीर धरून, सामर्थ्याने आपण प्रभू जवळ जाऊ.
जुन्या करारात लोक देवाकडे घाबरत येत होते. आता जसं आम्ही बापाकडे प्रेमाने धावत येतो तसं देवाच्या कार्यासाठी धावत आलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. प्रार्थना करायची म्हटलं की मी नाही येत, जा असं नकोय. हालेलुया. मी येणार आणि चालत नाही, मी धावत येणार. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. आज या वचनातून आपण नक्की एक गोष्ट शिकलेलो आहोत की परमेश्वर कोणालाही निवडतो आणि त्यांना योग्य बनवतो. आज देवाकडे हीच प्रार्थना करूया की प्रभू तुझ्या सेवेसाठी मला योग्यतेचं कर. बोलो येशू मसीह की.